सुंदर आणि सुरेख मूर्त्या शाडू मातीच्या हा बघू शकतात, हॉलो आहेत आतनं ना, पण लाईट वेट मध्ये. पुढच्या वर्षी जर तुम्हाला अशा मूर्त्या बुक करायचं असेल इको फ्रेंडली पण पोकळमध्ये, तर तुम्ही दादांना संपर्क साधू शकतात, कारण हा त्यांचा नवीन कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला सहजा हा कॉन्सेप्ट कुठे पाहायला भेटणार नाही. मोस्टली शाडू मातीच्या भरलेल्या मूर्त्या असतात आणि त्या वजनाला जड असतात, तर ह्या तुम्हाला हलक्या पडतात. तर तुम्ही यासाठी नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. हे साऊथचा गणपती वाटतोय. तसंच हे बघू शकतात बीड वर्क केलेलं आहे. ह्याच्यावर पूर्ण हा ड्रेपिंग केलेला बघू शकतात क्लॉथनी, आणि त्यामुळे खूप मस्त वाटतोय. तसंच हा बघू शकतात पिंक मध्ये आहे. खूप सिंपल लुक दिलाय पण अतिशय सुंदर दिसतोय बाप्पा. तसंच हा कृष्णाच्या रूपात आहे ना, बघू शकतात. तर आता बऱ्याचशा मूर्त्या बुक झालेल्या आहे, पाहू शकता सगळ्यांवर टॅग लावलेले आहेत. तसं हा चंद्रावर आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा तुमच्यासाठी मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. ह्याच्यामध्ये आपण आहे ना इकडच्या चित्रशाळा दाखवणार आहेत. तर चिंतामणी गणसंकुल, गणेश टॉकीज आतल्या बाजूला, चिंचपोकळी स्टेशनच्या अगदी 2 मिनिटावर ही गणसंकुल ओपन झालेली आहे. हे यांचं पहिलं वर्ष आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि आर्यन आर्ट्स या चित्रशाळेला एक्सप्लोर करणार आहे. तर यांच्याकडे खूप सुंदर सुंदर मूर्त्या ते घेऊन आलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट सुद्धा इथे घेऊन आलेला आहे. तर त्या कॉन्सेप्टबद्दल आता आपण आतमध्ये जाऊन बोलणारच आहात. तसेच हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण चित्रशाळा पाहता येईल. आता आपण आलो आहे आर्यन आर्ट्सला, जी आहे चिंतामणी गणसंकुल, गणेश टॉकीजच्या आतल्या बाजूला. तर आता आपण आतमध्ये जातो आहे आणि यांच्याकडच्या मूर्त्या पाहतो आहे. तर यांच्याकडे तुम्हाला शाडू मातीच्या आणि पीओपीच्या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या भेटणार आहे. तर आपल्यासोबत तिथे दादा आहे. हाय दादा. नमस्कार. तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता आमच्या व्ह्यूअर्सला तुम्ही काय दाखवू इच्छिता? आपल्या मूर्ती शाळेचं नाव आहे आर्यन आर्ट. आपल्याकडे पीओपी आणि शाडू मातीच्या चांगल्या उत्कृष्टाच्या सुंदर सुबक मूर्त्या आहेत. प्लस त्याच्याबरोबर आपल्याकडे शाडू माती विथ असं कात्यांचा एक मिश्रण करून हलक्या प्रकारच्या शाडू मातीच्या मूर्त्या केलेल्या आहेत. त्या पण तुम्हाला अवेलेबल भेटतील इथे. आणि विविध प्रकारचे कलर आहेत आपले, चांगले सुबक असे इको फ्रेंडली कलरमध्ये तुम्हाला आपल्या मूर्त्या मिळतील. ओके, तर आता आपण बघून घेऊया एक एक करून मूर्ती. तुम्हाला आता मी शाडू मातीच्या ज्या हलक्या वेटमध्ये आहेत वजनामध्ये त्या मूर्त्या दाखवतो. आपल्याकडे ह्या शाडू मातीच्या वजनाने हलक्या आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत. ह्या तुम्हाला म्हणजे जे म्हणजे शाडू मातीच्या अशा मूर्त्या आहेत की जे वजनाने जड असतात. बरोबर. ह्या आपल्याला हलक्या भेटतील, तुम्हाला सहज उचलू शकतो आपण. ओके, तर ह्याच्यामध्ये काता वापरलेला आहे आणि शाडू मातीची मूर्ती. तर आतनं या हॉलो आहेत पण वजनाने अक्षरशः लाईट वेट, म्हणजे कोणीही उचलू शकतो. कारण असं असतं की जनरली शाडू मातीची मूर्ती जरी 1.5 फुटाची असली तरी ती हेवी असते, त्यामुळे विसर्जन करू शकतो. करेक्ट. आणि ही आपण घरच्या घरी सुद्धा विसर्जन करू शकतात, कारण आपल्या समुद्रावर जायलाच पाहिजे असं काही नाहीये. आपण टॉप मध्ये सुद्धा ह्याचं विसर्जन करू शकतो, एवढी लाईट वेट आहे. तर ह्यामध्ये आता आपल्याकडे किती डिझाईन्स आहेत? आता आपण याच्यामध्ये हे नवीनच असल्यामुळे हे आपण आता एक 7-8 डिझाईन आपल्याकडे आहे. ओके, बाकी आपल्या सगळ्या भरून शाडू मातीचे. ओके, आता हा जे तुम्ही बनवलंय ह्याच्यामध्ये किती फुटाच्या मूर्त्या आहेत? 1.5 फुटाच्या आणि 2 फुटाच्या. ओके, तर आता ही जी आहे ही पण तशीच आहे का? ही आपली जड वजनाची आहे. ओके, तर ह्यामधल्या आम्हाला मूर्त्या दाखवाल तुम्ही, कुठल्या कुठल्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 या 5 मूर्त्या ह्या आहेत 2. ओके, तर बघू शकतात ह्या 2 मूर्त्या आहेत. तसंच ह्या खालच्या आहेत 5. तसा ही एक राजाची मूर्ती आहे, ही पण हॉलो आहे. ही किती फुटाची आहे? ही 2 फुटामध्ये. आणि बाकी ह्या ज्या मूर्त्या आहेत शाडू मातीच्या सगळ्या भरलेल्या आहेत. तरी ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? 6 पासून स्टार्टिंग रेंज चालू होते. ओके, आणि काय काय पोज आहेत आपल्याकडे? आपल्या सगळं पारंपरिक पोज म्हणजे आसन मांडी आहे, टिटवाळा बैठक आहे, क्रॉस मांडी आहे, जे सगळं राजा टाईप पण आहे, ज्या भट टाईप ब्राह्मण टाईप आहे. बरोबर आहे. तर इथे बघू शकतात ही भट टाईप आहे ब्राह्मण स्टाईल मध्ये. तर खूप सुंदर वाटत आहेत. तर मूर्त्या अगदी देखण्या आहेत आणि तुम्ही डोळ्यांची आखणी पाहू शकतात, खूप सुंदर प्रकारे काढलेली आहे. तसेच ही एक आहे, ही शिवशंकराच्या रूपात आहे, ही पण खूप सुंदर आहे. तसेच ही पाहू शकतात, ही बैठक पण खूप सुंदर आहे. तसंच ती मागची एक मूर्ती पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर वाटते आहे. त्याचा कलर कॉम्बिनेशन पण पाहू शकतात. त्यात ती बैठक आहे आणि जे रूप दिलंय बाप्पाचं ते अतिशय सुबक आणि सुंदर दिलेलं आहे. तसेच ही पण. तर ह्यावर्षी यांनी हे नवीन उपक्रम केला आहे, शाडू मातीमध्ये हॉलो, म्हणजे कोणीही उचलू शकतात. कारण कसं असतं, शाडू मातीची जी मूर्ती असते ती वजनाने खूप हेवी असते, त्यामुळे ह्या बघू शकतात मूर्त्या इझिली आपण उचलू शकतो. आता ही चौरंगावर बसलेली शाडू मातीची बालमूर्ती केलेली आहे.
त्यानंतर हा एक दगडावर बसलेली गाय बाजूला असलेली इको फ्रेंडली म्हणजे शाळू मातीची मूर्ती आहे आणि एक ब्राह्मण बैठक ही एक आहे. ओके, ह्याची काय कॉस्ट आहे? हे मिनिमम तुम्हाला 5,000 पण देणार. ओके. तसंच ही एक क्यूट आहे बघू शकता, छान छोटी. ही जवळजवळ 18 इंच आहे, 15 इंचाची आहे. 15-16 इंचापर्यंत जाते ही. ओके. आणि ह्या वाल्या ह्या पण आहे, आता म्हणजे पारंपरिक बैठकीमधली एक आहे. आणि जी आपली वेलण मास्तरांची पोज आहे ना, हा, ही खूप छान वाटते बघू शकतात, मस्त वाटते. ह्याचं जे काम आहे ते अतिशय सुंदर आहे. फेसचं भाव बघू शकतात, मस्त वाटतात आहे. आणि खूप छान असं बैठक बसवली आहे ही. आता हा एक गट्टू म्हणजे मोठ्या कानाचा गणपती आहे. गणपती आपण एक केलेला आहे. सुरेख वाटतं. ऍक्च्युली जो कलर कॉम्बिनेशन आहे तो खूप छान वाटतं. ह्यावर पण व्हाईट अँड ऑरेंज ना अतिशय सुंदर वाटतं, आसन मांडली बैठक आहे. बघू शकतात. यामध्ये ही रिव्हर्स पोझिशन आहे बघू शकतात. आणि ही पण तशीच आहे, एक लोडला टेकलेली आरामदायक अशी बैठक आहे. बरोबर. तसंच पाटी पण मोठ्या आहेत. ह्या किती फुटाच्या आहेत मोठ्यावाल्या? 2 फुटाच्या आहेत. ओके, पाचच्या ह्या 2 फुटाच्या आहेत सगळ्या बघू शकतात. हा ड्रेपिंगचा आहे ना पूर्ण? हा बघू शकतात, शाडू मातीमध्ये ड्रेपिंगचा आहे. तसंच इथे पण आहे. तर बालमूर्तीमध्ये तुम्हाला 2 कलर पाहायला भेटतील. तो पाठचा पिंक आहे का पूर्ण? पाठी पिंक आणि तो ग्रीन कलरचा शेला केलेला. ओके. आणि हा शंकावरचा आहे ना, तो कसा आहे? ती बालमूर्ती आहे 18 इंच. ओके. पण ती 5च्या किलोने जाते. ओके. तसं इथे खाली पण बघू शकतात, खूप सुरेख सुरेख याच्यामध्ये ही बघू शकतात. स्वामी समर्थांची बैठक मध्ये आहे, पण इथे बाप्पाला प्रॉपर मुकुट वगैरे दिलेला आहे म्हणून खूप छान वाटतोय हे. तसंच ही एक मूर्ती पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर वाटते. ह्याचं जे आयसचा ब्लश आहे ती पण खूप. ही पीओपीची आहे ना? आपण पीओपी कडे थोड्या वेळाने येऊया, पहिले आपण शाडू मातीच्या मूर्त्या सगळ्या पाहून घेऊया. दगडूशेठ हलवाई आहे शाडू मातीमध्ये. तर ही बघू शकता, ही दगडूशेठ हलवाई बाप्पाची मूर्ती आहे. तसं ही पण छान वाटते. ही आपली टिटवाळा बैठक आहे. ही आपली टिटवाळा पोज आहे. हा राजा टाईप. बघू शकता. तशी ती पाठची पण मस्त वाटते. ती किती फूट आहे? 2 फूट आहेत. 2 फूट. ओके, बाकी सगळ्या 2 फुटाच्या आहेत. आणि हा पण बघू शकतात, या हॉलो मधल्या आहेत. तरी ह्यांची रेंज काय आहे? मिनिमम 6.5 पासून चालू. ओके, तर आपल्याला 6.5 पासून स्टार्टिंग आहे. तर आता आपण इथे ना शाडू मातीच्या मूर्त्या पाहिल्या, तर आता आपण पीओपी सेक्शन पाहून घेऊया. तर आपण हिकडनं सुरुवात करूया. ही मूर्ती बघू शकतात, खूप सुंदर वाटते आहे. ही किती फुटाची आहे? ओके. ह्यात कलर कॉम्बिनेशन बघू शकतात. ही आसनावरची आहे ना, सिंहासन. हा, आणि हिच्यात उंदीर मामा वरती दाखवलंय. ओके, मस्त वाटतं. हे काहीतरी नवीन आहे, युनिक. हे पण बघू शकतात, खूप छान आहे. तसंच ही पण मूर्ती मस्त आहे. तसंच ही जी मूर्ती आहे इको फ्रेंडली आहे ना ही आपली? 2.5 फुटाची तुम्हाला बनवलं. हा, ही पोकळमध्ये आहे की जडमध्ये? ही पोकळमध्ये आहे, पण 2.5 फुटाची आहे. तर बघू शकतात, पुढच्या वर्षी जर तुम्हाला अशा मूर्त्या बुक करायचं असेल इको फ्रेंडली पण पोकळमध्ये, तर तुम्ही दादांना संपर्क साधू शकतात, कारण हा त्यांचा नवीन कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला सहजा हा कॉन्सेप्ट कुठे पाहायला भेटणार नाही. मोस्टली शाडू मातीच्या भरलेल्या मूर्त्या असतात आणि त्या वजनाला जड असतात, तर ह्या तुम्हाला हलक्या पडतात. तर तुम्ही यासाठी नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. ह्या सर्व पीओपीच्या आहेत ना. ह्यांच्यामध्ये कलर पाहू शकतात, मस्त वाटतोय हा बॉडी कलर. ही बघू शकता पूर्ण आहे ना ज्वेलरी भरलेली आहे, साऊथचा गणपती वाटतोय. तसंच हे बघू शकतात, बीड वर्क केलेला आहे. हा तरी काय कॉस्ट आहे? 6.5. आणि किती फूट आहे? 2 फूट आहे. तसंच हा बघू शकतो, रामाचा अवतार आहे ना हा. आणि ह्याच्यावर पूर्ण हा ड्रेपिंग केलेला बघू शकतात क्लॉथनी, आणि त्यामुळे खूप मस्त वाटतोय. तसंच हा बघू शकतात, पिंक मध्ये आहे. खूप सिम्पल लुक दिलाय, पण अतिशय सुंदर दिसतोय बाप्पा. तसंच हा कृष्णाच्या रूपात आहे ना, बघू शकतात. तर आता बऱ्याचशा मूर्त्या बुक झालेल्या आहे, पाहू शकता सगळ्यांवर टॅग लावलेले आहेत. तसं हा चंद्रावर आहे. ही एक वेगळी बैठक आहे, राईट? हा, पण चंद्रावर बसल्या राम अवतार वेगळा, त्याला धनुष्यबाण दिलेला आहे. हा हा, ओके. इथे पाठी आहे बघू शकता धनुष्यबाणाचं. त्याच्यामध्ये अजून मस्त वाटते, पण कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे. तसंच ही बघू शकतात, बसलेली पोझिशन आहे, पण जी पोझिशन आहे बसलेली बाप्पाची ती खूप सुरेख वाटते आहे. त्यामुळे चेहऱ्याचे भाव बघू शकतात, अतिशय सुंदर. ही पण बालकृष्णाच्या अवतारात आहे ना, आणि मस्त आहे. तसं ही पाठची बघू शकतात. ही कुठल्या गणपतीची पोज आहे? हा, हे तुम्ही बघू शकता. ह्याच्या मिऱ्या खूप सुरेख आल्या आहेत बाप्पांच्या धोत्राला, मस्त वाटतंय. तसंच हा पण छान आहे, इथे पण बघू शकतात. आणि हे जे बीड वर्क आहे किंवा हे ड्रेपिंगचं काम आहे हे तुम्ही स्वतः करता? आमच्याकडे म्हणजे
मित्र आहे आपला, तो बसून करतो. ओके, तर तोच करतो. तसं हा बघू शकतात. तशी ओके, तर ही बघू शकतात दत्ताच्या अवतारामध्ये आहे. मस्त वाटते. काय कॉस्ट आहे ह्याची हा तुम्हाला 3.5 आणि किती फूट आहे ही? 1.5 फुटाची. ओके, ही 1.5 फुटाची आहे बघू शकतात. तसंच हे बघू शकतात. मस्त मस्त मूर्त्या आहेत. तुम्हाला एकापेक्षा एक मूर्त्या इथे पाहायला भेटणार आहेत. प्रत्येक गणपतीचं तुम्ही फेस पाहू शकतात, वेगवेगळं आहे. त्यात त्यांची डोळ्यांची आखणी पाहू शकतात, किती सुंदर प्रकारे आकारली आहे. तसंच ही बघू शकतात. मस्त युनिक पीस आहे तुम्हाला. बघू शकता, हा एक युनिक आहे बघू शकतात. पूर्ण रेड आहे आणि बाप्पा अतिशय सुंदर दिसतोय. तसंच पाठी पण बघू शकतात. हत्तीच्या प्रभावाचं गणपती बाप्पाचं मूर्ती आहे. सिंहासनाचं ते 5च्या 8 हत्तीच्या चेहऱ्याचं. हा पूर्ण हत्तीचा चेहरा आहे ना. हा कान आहे या साईडला आणि तिकडे चेहरा दाखवलाय. काय कॉस्ट आहे त्याची आम्ही 6 पर्यंत. आणि किती फूट आहे? हा 2 फुटाचा. ओके, बघू शकता 2 फुटाचा आहे. पण ते पाठचा प्रभाव खूप सुंदर वाटते आहे, म्हणजे काहीतरी युनिक आहे. मला तर हा बाप्पा खूप आवडला. तसंच इथे बघू शकतात उंदरावरचा आहे. तसंच खाली खूप साऱ्या बैठक्स आहेत अजून. तसं इथे वरती बघू शकतात हा बाप्पा मोदक खातोय. मस्त आहे. ही बाळमूर्ती आहे ना. ही बालमूर्ती. हा बघू शकता. ह्या पण जास्वंदीच्या फुलावरची एक बाळमूर्ती आहे. तसंच पाठी बघू शकता. ती किती फुटाची आहे पाठची? 2 फुटाची आहे, 2.25 फुटाची. ओके, ती 2-2.25 पर्यंत जाईल. तसंच ही पण बघू शकतात. मस्त आहे. तसं ही तुकारामाच्या अवतारामध्ये आहे ना. हा. कलर खूप सुरेख दिलाय याच्यामध्ये. पाठची पण बघू शकतात. तसं वरती पण त्यांच्याकडे काही मूर्ती आहेत, तुम्ही बघू शकतात. बुक झालेलं आहे त्या वरती आपण. ओके, ह्या जे बुक झाले तर सर्व तुम्ही आता वरती ठेवलेले आहेत. तर दादा मला एक सांग, आता आपल्याला जर मूर्ती बुक करायची असेल तर लास्ट किती पर्यंत आपण ऑर्डर एक्सेप्ट करणार आहात? नाही, आपल्याकडे आता बुकिंग चालूच असते नॉर्मली. फक्त आपण जे मातीच्या हाती बनवायच्या घेतो त्या बंद केलेल्या आहे. ओके, हा, कारण त्या आता तेवढा वेळ नाही पॉसिबल होऊ शकत नाही. बरोबर. कारण जर तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या हव्या असेल तर ते आता बनवून भेटणं शक्य नाहीये. त्या तुम्हाला भेटतील. जे रेडी आहेत ते तुम्हाला अवेलेबल इथे ते भेटतील. त्याचबरोबर पीओपीचे भरपूर रेंज आहेत त्यांच्याकडे, तर तुम्ही त्या सुद्धा बाय करू शकतात. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, दादांचा जो कॉन्सेप्ट आहे हॉलो शाडूमाती मूर्त्यांचा, तो नवीन आहे. त्यासाठी तुम्ही पुढच्या वर्षीची बुकिंग त्यांच्याकडे करू शकतात. ती तुम्ही कधीपासून सुरुवात करणार आहे? आपल्याला सुरुवात आपण दसरा झाल्यानंतर चालू होते. ओके मिनिमम तुम्हाला आपण जून पासून ऑर्डर चालू करतो. ओके. पण त्या मूर्त्या फक्त 10च्या ज्या अवेलेबल साचे आहेत त्याच्यातलं होऊ शकतात. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आपली कस्टमायझेशन पॉसिबल नाहीये. ते बनवू शकत नाही, ते 10 शिवाय होत नाही. बरोबर आहे, कारण त्यात ते चिटकवावा लागतो. हा, त्यासाठी. तर बघू शकता ह्यामध्ये तुम्हाला फक्त स्पेसिफिक मूर्त्या भेटतील. मला हे की ते लाईट वेट असतील, म्हणजे तुमच्याकडचे कोणीही ते उचलू शकतात आणि आपण इको फ्रेंडली असा गणपती बाप्पाचा सण साजरा करू शकतो. आणि दादा त्यासाठी तुम्हाला विसर्जन करू शकतो आपण त्या घरी चांगल्या प्रकारे त्याचं विसर्जन होऊ शकतो. आणि त्याचबरोबर घरी व्यवस्थित विसर्जनही करू शकतो. आणि दादा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा नंबर 9969868248. ओके, तर दादाने आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुमचं इन्स्टा पेज वगैरे आहे? हा आहे ना, आर्यन आर्ट 25. ओके, तर इथे बघू शकतात आर्यन आर्ट्स म्हणून त्यांचं नाव आहे. तसंच हे बघू शकतात इथे आर्यन आर्ट्स 25. नरेंद्र धुरी आणि अमोल तेली हे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मूर्त्या बुक करू शकतात. तसंच त्यांच्या इन्स्टावरही जाऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. आणि मी त्यांचा नंबर स्क्रीनवर देणार आहे, म्हणजे फ्युचर ऑर्डर्स सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे करू शकतात. तर खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही टाइम दिल्याबद्दल आणि आमच्या व्ह्युअर्सला सर्व मूर्ती दाखवल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आहे ना आर्यन आर्ट्स ही चित्रशाळा एक्सप्लोर केलेली आहे. तर इथे आपण सुंदर सुंदर गणपती बाप्पा पाहिले आहेत. तसंच दादानी आपल्याला खूप सारे गणपती बाप्पा दाखवले आहेत. तसंच त्यांनी आपल्या नवीन कॉन्सेप्टला सुद्धा इंट्रोड्यूस केलेला आहे. तर अशी आशा आहे की तुम्हाला ते कॉन्सेप्ट आवडला असेल आणि पुढच्या वर्षी तुम्ही त्यांच्याकडनं ह्याच कॉन्सेप्टच्या मूर्त्या बुक कराल. तर मी त्यांचा नंबर दिलेला आहे डिस्प्लेवर आणि तसंच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तर नक्की त्यांना संपर्क साधा. आणि तसंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.